हरि ओम। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्च अर्थेषु अभिज्ञः स्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. कालच्या दिसाक आम्ही हांगा ब्रह्मबंधू म्हळ्यार कोण म्हूण सांगून पळया म्हणून लेखिल्लें म्हळ्यार हे भागवत रचन केलेले कसल्याक वेदव्यासान म्हळ्यार स्त्री शूद्र ब्रह्मबंधूंक गेल वैरिकनिकरान त्यांनी मोक्ष पावका हे भागवत हे त्यांनी देवाल विचार ऐकून घेऊन मोक्ष पावका म्हणून म्हणेल का तरी एक भागवत महापुराणाचे रचन केलेले म्हणून सांगून म्हणीत तशीची आतां ब्रह्मबंधू म्हळ्यार कोण म्हणून पळया. महाभारतांतू भीष्मान सांगला शूद्रो राजन भवति ब्रह्मबंधुः दुश्चारित्र्यः दुःखितः धर्मादपेतः यच धर्मादपेतः वृषलीपतिः नर्तकः ग्रामप्रेषः भवेत् विकर्मा. म्हळ्यार शूद्रो जतकय तो कोण ब्रह्मबंधू शूद्राक समान जतल मनीस तो ब्रह्मबंधू म्हळ्यार ब्राह्मणूच जाल्यार दुश्चारित्र्य ब्राह्मण जावन आसतना ब्राह्मणांक गेले का आचार विचार चरित्र म्हणून सांगूनच चलन तशी ते नडवळिका म्हणटाचे आमी सदाचारारी त्यांनी चोलका धर्मान चोलका म्हणून जाल्यार ब्राह्मण जावन आसून कोण चरित्रहीन जावन आसता जेवो धर्माचरण करना ताका दुश्चारित्र्य म्हणटाची. तशी यह च धर्माद अपेतः म्हण म्हळ्यार धर्महीन धर्मू गोतना नतिलो ब्राह्मण जावन आसून ब्राह्मण धर्म गोतना ताका कशी चोलका म्हूण म्हणले गोतना ताका ब्रह्मादपेतः म्हणचे. वृषलीपतीः आमगेल्या पशी म्हळ्यार ब्राह्मण वर्णांत आसून कीळ वर्णाचे शूद्र वैश्य क्षत्रिय इत्यादी इतरे वर्णाचे स्त्रीक वर्डीक कोण घेतल्यार ताका वृषलीपती म्हूण म्हणटाचे. तोवय ब्राह्मण न्हय ब्रह्मबंधू म्हणून घेता. नर्तक म्हळ्यार ब्राह्मणान यज्ञ याजन अध्ययन अध्यापन दान दिवचे दान घेवचे असल षटकर्म निरत जावन सुका म्हूण सांगून आस. नर्तक म्हूण म्हळ्यार पट्टा खातीर कसकी नर्तन नाटक इत्यादी सकड करतलो म्हूण म्हणटाची. तोवय ब्रह्मबंधू म्हणून घेता. ग्रामप्रेषः तो रायाले अधीन जावन काम कोरनासतलो. ब्राह्मणान केन्नाय रायान ब्राह्मणांक पोशण करका म्हूण आसा म्हळ्यार ब्राह्मण केन्नाय क्षत्रिया पशी वैरच्यो जावन आसुका क्षत्रियांगल घरांत तूं काम करूं रब्बुनज तसल जनाक ग्रामप्रेश्य म्हणटाची. तशी भवेत विकर्मा ब्राह्मणांक विरुद्ध जावन आशिल्ले कर्माचरण करतलो तांणी पुरे ब्राह्मण जावन आसल्यार ताका शूद्र म्हूण म्हणटाची. तशी धर्मराया असल सकड काम करतले ब्राह्मणांक तांणी शूद्रांक समान तांकां ब्रह्मबंधू म्हणटाची म्हूण सांगून भीष्माचार्यान सांगिल्लें. तशीची हांग वेदव्यासान हे भागवत रचन केल्लें सामान्य ऋषी वेतांनी वेदव्यास न्हय. व्यासो नारायणः प्रोक्तः म्हूण म्हळ्यार साक्षात नारायणूची वेदव्यास जावन आयलो म्हणून. तशी मंगलाचरणेन तूं सत्यम परम धीमही म्हूण सांगून देवाक सांगला. परम म्हूण म्हळ्यार परम श्रेष्ठ म्हूण येता. हांगा परम पुराय जनाल परशी अधिक जावन आशिल्लो उत्तमोत्तम जावन आशिल्लो परमश्रेष्ठ जावन आशिल्लो परमात्मो श्रीमन्नारायण
यदे यत् परमं ब्रह्म वेदवादेषु पठ्यते सदेवः पुंडरीकाक्षः स्वयं नारायणः परः म्हणस म्हळ्यार परमात्म कोण म्हळ्यार परम म्हणचे वेदांतो सकडी कोणाक परम म्हणटाची म्हळ्यार सदेवः पुंडरीकाक्षः स्वयं नारायणः परः तोची नारायण जावन आशिल्लो पुंडरीकाक्ष परमात्मो म्हूण सांगून तशी ब्रह्मज्ञान मेळका जाल्यार आतां आमी पुराय भागवत सकड वाजून आमकां एक देवाल विशयांतू ज्ञान मेळका वेद वाजून ब्रह्मज्ञानी म्हणून घेताची म्हूण तशीच स्त्रियांक न्ही भागवत वाजिल्यार पुरो ब्रह्मज्ञान मेळच्याक म्हूण सांगून म्हूण येत ब्रह्मज्ञान मेळका जाल्यार कसो करता म्हळ्यार खंयचे एक देवाल कथेचे श्रवण करता तें मनन करता मागीर निधिध्यासन म्हळ्यार आमी कशी म्हळ्यार खंय खरी कथेक चमकल्यार देवाल काणी जपचे कडेन श्रवण करताची ह्या कानान आयकून त्या कानान सोण थंयची देवस्थानान तोची खंय हरिकत जाला त्याची स्थळार सोण येतल जन सची केलव जन घरा येवन जर उडगस करतात ताची ताका मनन म्हूण म्हणटाची आनी केलव जनाक पदे पदे तेचे विशया चिंतन करचें आसा ताका निधिध्यासन म्हूण म्हणटाची तशी ब्रह्मज्ञान मेळ्ळ्यार मागीर मोक्ष मेळचे म्हूण सांगून आसा म्हळ्यार प्रती एक ब्रह्मज्ञानीक मोक्ष मेळटा म्हूण सांगूचें ना जाल्यार ब्रह्मज्ञान मेळ्ळूय परमात्माले अनुग्रहान मोक्ष मेळचे ताका म्हणचे हरिप्रसाद सिगಬೇಕು म्हूण हरिप्रसाद म्हळ्यार परमात्माले अनुग्रह प्रसाद म्हळ्यार अनुग्रह आमी देवाल नैवेद्याकय प्रसाद म्हणटाची ते आमी त्या देवाल नैवेद्य मेळ्ळे कुडले प्रसाद मेळ्ळे कुडले रुची खावची न्हय ते भक्तीन देवा परमात्मा तुगेले सदां अनुग्रह आमगेले वयर आसचो म्हूण सांगून ते थोडे खावचे ते आमकां आश जाता जिबे रुची म्हूण सांगचे न्हय म्हूण खावची न्हय एकल्यानय खावचे न्हय ते वांटून घेवन खावका म्हूण सांगूनच त्या वांटीत तांची तांत भितर एक तत्व कसं म्हळ्यार सर्वे जना सुखिनः भवन्तु देवा हे प्रसादू तुगेलो अनुग्रह रुपार हांव स्विकार करता पळय तशी तुगेलो अनुग्रह सर्व जनाल वयर आसचो म्हूण सांगून एक चिंतन सर्वे जना सुखिनो भवन्तु म्हणून कितले सुलभ तोंडान चिंतन करायचे कितले चंद विशय पळया पुराय जनांनी सुखार सुखा देवा म्हूण त्या वेळार ताका म्हाका मात्र सूख मेळ्ळें पावना पुराय जना सुखार सुखा म्हूण हांव कसले देवाले मागुका म्हूण म्हळें एक मत्सराचे गूण आमगेले मनांत येवच्यानच हितेक म्हूण म्हळ्यार तेदन थंय एक चिंतन सुखा थंय एक अनुसंधान सुखा देवा हांव मस्त पापिश्ट पुरो हांव बरी पामरश्च्या पुरो म्हाका कसले तुगेले अनुग्रह जेवचे तसले योग्यता हांव घेवन येनिश्च्या पुरो जाल्यार सर्वे जना सुखिनो भवन्तु म्हूण म्हणटा तितली जनां हांवय आसना देवा म्हणटना सर्व जना सुखार दवरका म्हूण तुगेलें हांव मागता म्हाकाय तूं थोडें सूख दिता म्हळें खंडीत नवें म्हूण म्हळेलें एक अनुसंधान आसून आमी सर्वे जना सुखिनो भवन्तु म्हणका सर्व जना सुखार आस म्हूण म्हणटा म्हाका कसलेची दुख्खार आसचें आसल्यार परमात्मो तथास्तु म्हूण म्हळ्यार आमगेले प्रार्थनेक म्हाकाय कसं की थोडें सूख मेळटा म्हूण म्हळेलें अनुसंधान आमकां आसुका तशीच आमकां एक अभ्यास आसा कसो म्हण देवळांत समाराधन संतर्पण सकट जाता आमी पुरे कशें म्हणचें म्हळ्यार देवास्थानां जेवणां वचचें म्हणटाचें आमी तें जेवण न्हय ते देवाल प्रसाद स्विकार करूं वचचें थंय कसल भावना सुका म्हळ्यार प्रसाद तो अन्न म्हळेलें एक व्हड प्रसाद देवाल तें अन्न पान्नार पोड थंय व्हरलेलें कसलेय आमी खाऊन पान उश्टी करूनच अन्न म्हळ्यार परमात्मा म्हणटाची ते अन्न पडले नंतर प्राणाल उडगास करून 5 घास तोंडा घालून घेवन 5 कण शीत तोंडा घालून घेवन मागीर जेवचें सुरू करता म्हूण सांगून सकड क्रम आसा आमगेले ब्राह्मण दादल्यांक तो ती पद्दती आसा तांणी ते तूप घाल्लेलें शीत सुरवेक प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा समानाय स्वाहा उदानाय स्वाहा व्यानाय स्वाहा 5 पंत घेवन मागीर कसं की रांदयकी सकड घालून जेवका म्हूण सांगून चित्राहुती दिवचे तशीच आमी जाल्यार एक 5 कण शीत सुरवेक तोंडा घालून मागीर जेवका म्हूण जाल्यार आजी पळया देवस्थानांत तुले समाराधने चमकल्यार पन्नार शीत देवस्थानांत म्हणणे खंय वारडेके म्हणटा जेवो खंय जेवो जेवण म्हणली कुडलें आमी कसं करताची रांदय वाडली कुडलें खावचें सुरू केलें शीत येवपाचें जाता थंय पुरे रांदय खाली जेवन तें पान पळयतना तें शीत मांद्र वाडलेलें पान पळयतना कसलें कितें दिसता तें जिवाक कितलें जेवणय कितली संस्कार सुका म्हूण म्हळ्यार कितलें संस्कारयुक्त जेवण सुका म्हूण म्हळ्यार जेवणाकय एक क्रम आसा
कसन सुरवे खावका कसन मागीर खावका अशी पुराय क्रम आस देवाला उडगास कोरून अन्न तोंडा घालका म्हणस तशीच फुडें देवस्थानान तूं संप्रादने म्हळ्यार घांट मारचे आशिल्ले ते घांट मारतरे सार वड सुरू करचे ताजे नंतर अन्न पुराजनान ಒಟ್ಟು ಎಕ್ಕ पंत देवाला नैवेद्य ಎಕ್ಕ पंत घेवका म्हण आतां कांय ना पन्नार वाडकयल्या पान खाले जावनूय जाले एक नमने आमगेले आम्ही एक ब्राह्मण जन एक सुसंस्कार जीवन सुसंस्कृत नडवळिका प्रति एक यज्ञ आमकां जेवण एक यज्ञ देवाला उडकास कोरनो स्वीकार करचे ह्या पुरे चिंतन असुका तांतो शिवाय कसल की एक गट्टी जेवचे देवस्थाना जेवण तसल पुरे मना येवचकन जमका तशी अनेक एक सांगका म्हूण दिसता म्हाका हांगा सांगता हां मग कसन म्हळ्यार आज आमी माण घालून बैसून जेवचे क्रम सुरू केला देवस्थाना इतकी देवळान तूं रथोत्सवाच की असल कसं की चंग दिसा परवाचे सकट जेवण आसतना देवस्थाना भितर एक माण काडका म्हूण म्हणलेलो क्रम आशिल्लो देखून जेवणा बसतना माण आसना जाल्यार आजी बार्डेके म्हणटा न्ही पुरे जेवणा वतले जना पळया ते हातान तूं प्लेट धरचे पायया वाण घालून जेवताची नैवे पान्नार बसतना माण सोडूक भंय जाता भायर दवरल्या वाणेर आशेन तो वाण सोदूचें जायना जैत अड्डिना जाल्यार पायया वाण घालून जेवणा हॉला येवचेनच फकत तुमी आयलींची जेवतना एक ॲटलिस्ट एक जेवतना शीत तोंडा व्हरतना माण काण बदीन दवरूं सुरू करे थंयच तुमगेलो माण कोणीय कांपून व्हरता म्हणून भंय आसा जाल्यार थंय बशील कडिनाची कशी मेजेर बसून जेवचेत माण पायया दुखून कळचून जेवका इवन हॉटलांत तुमी कसले अन्न घेता जाल्यार कोणीय कसले पळोवची कोणीय हाका मॅनर्स ना कसले लेखता म्हूण तुमी लेखचे नाका वाण घालून जेवचेची मॅनर्स ना तिलजनात वाण घालून केन्नाय अन्न लक्ष्मी ब्रह्म म्हणटाचे अन्नाक लक्ष्मी म्हणटाचे अन्नाक परमात्मा म्हणटाची तसल कसल की एक आहार आमी स्वीकार करतना पय्या व्हाण आसल्यार कसल पळय आज आमी वासरींत वाण घालून रांदप करता कसं की पय्या दुखी म्हणल्यार हाकाय आमगेल्या आयुर्वेदांत उपाय आसा पय्या पंदाक तेल पुसून घेवन रात्रीचे तिळेले तेल पुसून घेवन न्हिदले रे पय्या पंदाची दुखी पुरे रपता म्हणस जाल्यार आज आमकां डॉक्टर्स एडवायस करताची सॉफ्ट वाण घालायची पुरे कडेन वाण देवाकुडा एक इतकी ना पुण्याक की थंय एक विंगड वाणांनी म्हूण आयला की आमकां गोतना सांगता तुमकां बरी एक कसल सांगता कितले तीक्ष्ण जावन सांगताची म्हूण दिसच्या पळय जाल्यार समज एक बैसून चिंतन करायची आलोचना करायची आमगेले आचारून नडवळिका पुढी कशी आशिल्ल्या आज आमी कशी आसची म्हूण एक आलोचना करया सम कसल दिसता तुमगेल्या मनाक म्हूण पळया तशीच आतां हांगा म्हणलें श्रवण मनन निधिध्यासन जावका म्हूण सांगून आमगेले मनन आतां आमी एक मेडिटेशन क्लास म्हूण वताची ध्याना बसतना कशें आसता म्हळ्यार विवेकानंद स्वामी आमी विवेकानंद म्हणटा पळय स्वामी विवेकानंद हांणी सान आसतना चेडवाल वटू खेळचे शिलके तांकां ते कसं की पूर्व पुण्यकी कसं की तांकां एक तत्तवळे बसली कुडले तांणी ध्याना वचचें एक कडेन तशीच खेळ न्हू ते रुका पंदाक रुखार चोण मरकोती म्हळ्यार धरचें न्ही चोण गेल्यार चोण खेळची ताका मरकोती आट म्हणचे ते खेळतर आसतना तांणी ते रुका पंदा आवट जाली दिसता येवन रुका पंदा बशिल्ले कडेन तांकां मनान तूं तांकां ध्याना चमकली तांकां देहा वयर कसलें भान ना जाता तशिल्लें म्हळ्यार पूर्व पुण्या संस्कार तो आज आमकां एक ध्यान मनोनिग्रह करून एक 10 निमिश ध्याना बसोवका म्हळ्यार कितले कश्ट पळय तांकां आट्टयले कुडले मन ध्यान स्थितीक वत आशिल्लें तांगेलें तशें आसतना ते चेडूं पुरे खेळतर आसा पळयता एक दिवोड चोर न्हू तांगेल्या आंगार चडतर खंय चेडूवान पुरी बॉब मारूं सुरू केलें की नरेंद्र उठ्ठा म्हूण हांकां कसलें गोतना तसल एक नमने निश्चल मनान ध्याना बसल्यांची ते दिवोड तांगेल्या आंगार चडलो आनी एक बरी दुखून देवन चमकल तांकां गोतू ना जाल्यार आज आमी ध्याना बसताची आमगेले येद्रा कोण एक पास जाल्यार आमकां मना वता पक्कन एकड तेकड कोणाले आमकां लागल्यार आमकां मना वता आमगेलें कसल ध्यान कितें देवा गोत्तू जाल्यार देवान कसं सांगचें म्हळ्यार निधिध्यासन म्हळ्यार स्थिती ध्यानाक पूरक जावका ती देवाल मन चिंतन कोरून ते निधिध्यासन स्थितीक वतना मागीर ध्यान समाधी स्थिती पुरे सुलभ जाता म्हूण सांगून म्हणटाची तशी हें आमकां मंगलाचरण म्हळ्यार कसलें म्हूण कळ्ळें तशी आतां दोनी श्लोक भागवतांतू दोनी श्लोकांतू ते ग्रंथाचे
विषयो त्या ग्रंथ श्रवण करचे कसल्याक श्रवणा उद्देश कसलो ते कोण सकड श्रवण कोर येत आक कसं म्हणटाच म्हळ्यार अधिकार संबंध अभिधेय आणि श्रवणाचे प्रयोजन या चारी अनुबंध एक ग्रंथ वाजितन आसू का म्हण म्हणटाचे तशीची दोन्ही श्लोकांत सांगला धर्म प्रोजित कैतव म्हणून म्हळ्यार कपटरहित धर्म कपटरहित धर्म म्हळ्यार कसले कोण ये कोणा हें वाजूचे अधिकारस म्हण म्हणलें खातीर यो श्लोक वेदव्यास महामुनी सांगताची धर्म प्रोज्झित कैतव कैतव रहित धर्म कैतव म्हळ्यार कसलें कापट्य कपट कितव धर्म म्हण म्हणटाची तशीची कैतव धर्म नतील जनांनी वाजूका ताजे अर्थ कसले म्हण म्हणल्यार ಮನಾಂತ ಏಕ ತೊಂಡಂತಿಕ ಶುಚಿ ಆಮಿ ಮಂಟ ಪಳೆ ಹೇಳುವುದು ಪುರಾಣ ಇಕ್ಕುವುದು ಗಾಳ ಜವ ತಿನ್ನುವುದು ಬದನೆಕಾಯಿ ಹೇಳುವುದು ಆಚಾರ ಅಸಲ್ ಪ್ರೇಮ್ ಮಳೆ आम्ही आमगेले तोंडा दुखून आमी कसके व्हड व्हड विशय उलयता जाल्यार मनांत आमगेले चिंतनाची विंगड आसता म्हण सांगून तशें आसच्यानच येद्रा दुखून एक सांगचें मागशी दुखून एक करचें तें पुराय आसच्यानच ताका पुराय कसं म्हणचें म्हण म्हळ्यार कैतव धर्म म्हळ्यार आतां पळय एक कसलें काम करतना आमकां 10 जणांक होगळ सुका म्हूण सांगून आमी काम करचें त्या पुराय कैतव धर्म जाता एक सामान्य जावन अशीच एक सुलभ सरळ जेवण तुजे सांगचेलें रे आतां एक भिक्षूक आसताची भीक मागतले तांणी आमगेल्याक भिक्षेक येतात आनी येताचे पुराय जनांक निमगुच्या एकल्याक कोणाकय भिक्षा दिवच्या कुशना दितलो मनीस न्हय तो जाल्यार बरे फ्रेंड्स आसताची तांगेले जाल्यार तो जय जल्ल आशिल्लो मनीस आतां कसलें लेखता की म्हूण सांगून ते भीक मागतल्यान 4 की 5 की पण ते निमगे चिल्ला दुखून एक 10 रुपये नोट सम पुरे जनां दिसचे तशी काणू तागेल्या हाताक घाल न्हू बस म्हूण सांगून मागीर हांगा फ्रेंड्स जाले तो सांगता खंय मोर म्हूण दिल्ली मारया कितले पण ते निमगीत म्हूण ना म्हूण ताणें पडटा बुके निमगेले मोर म्हूण दिवचे जाल्यार आमी दिवकावे खाव न्हू ಸ್ವಲ್ಪ अंगात राणे म्हणलें आमी दिवकाचे नेनातले दिनातले व्हडणे बुकेन मरचे कशी मरतत ताका कैतव धर्म म्हूण सांगून म्हणचें तशीची दोन्ही श्लोक धर्म प्रोजित कैतवोत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्योरद्यवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूभिः तत्क्षणात् म्हळ्यार कैतव धर्म नातिलो म्हळ्यार चांग मन आशिल्ल्यान हें भागवत वाज्जुका तशीची पुरंदरदासाल एक पद्य आसता उदर वैराग्य विदो नम पद्मनाभन लिलेश भकुती इल्ला म्हण आमकां पुरेसान आसतना स्कुलांत आशिल्लें तें पद्य ತಂದು ಬಿತ್ತರಿ ಅಶಿಲೆ ಉದಯ ಕಾಲದೊಳೆದ್ದು ಗಡಗಡ ನಡುಗುತ್ತಾ ನದಿಯಲ್ಲಿ ಮಿಂದೆವೆಂದು ಹೇಳುತ್ತಲಿ म्हळ्यार पलपल्ल्यार उठयताच ಕೆಲವು जन सगळे कडकडे तरसताची शियांक जाल्यार कोणें इतली कडकडे ती माराया तो म्हळ्यार हाजी चांग म्हयनो न्हू रे हांव न्हंयतून हांव न्हय कार्तिकांत आनी शी सुरू जाता पळय कार्तिक स्नान चांग म्हणस हांव न्हंयतून हांव न्हय तशें हांव न्हू कडकडे तरस म्हणून असल एक अभ्यास आसता आमी करचें कसं की सांगचें कसं की ते पुरे आसल्यार ताका कैतव धर्म म्हूण म्हणचें तशीची निश्कापट्यान एका पट्ट्यान वाजूचें निश्कापट्य जनान निश्काम रितीरी फलापेक्षणान अशी हें भागवत वाजिल्लें जेवं श्रवण केल्लें म्हळ्यार आमकां फलापेक्षा न्हय देवाल काणी आयकुका संतोष पावका देवाल एक अनुभव घेवका म्हूण सांगून भक्तीन काणी आयकुच्या बसल्यार आमी कसले फलापेक्षा ना आमी कसले चल्ल्याल वारडीक जेवका चिल्लीक वारडीक जेवका काम मेळका हें जेवका घरांत त्यान जेवका कसले निमून आमी भागवत श्रवण केलेलें न्हय देवाल वयर प्रितीन देवाल प्रितीक आमी पात्र जेवका देवाल अनुग्रह आमकां मेळका म्हणलें भक्तीन आमी भागवत आयकलींच म्हूण जाल्यार ताका मेळका जाल्यार कसं एक उत्तमोत्तम फल खंडीत मेळटा आमी निमकां म्हणू ना तशीच आमी म्हणटाच पळय एक वाल्मिकी प्राचेतस म्हूण म्हणटाची ताका तो निजावन मंत्राक अधिकारी जावन आशिल्लो तसलो ब्राह्मण जन्मांत येयलो तो जाल्यार ताका पोशिल्लें
बेड बेडा जातीच्यान थंय चमकल तो तांणी ओड करून परिसरा समजावन तो पुराय जनाक पुराय पक्ष्यांक प्राण्यांक मारनू मात्र न्ही मागीर मुखार सुनू चेडूं जल्लीची बायल जल्ली संसार ओड जल्ले पोसूच्या दुड्ड पावना जातले तेन्ना तेरांना आयले सर्व यात्रींकय मारनू सकड दुड्ड ओट्ट करूं शुरू केलें ताणें मुखार सुनू ताका सनका म्हळ्यार नारदादी ऋषींक गेले ಸ್ವಲ್ಪ कडेन सप्तर्षी म्हणटाची जेव्हा सप्तर्श्यांक गेले संग जेत्ता त्या वेळाक तांणी तुगेली हें पापाक तुगेले बायल चेडूं भाद्य मे निमगी म्हणटाची तो निमगून येता तांणी म्हणटाची तूं केलें पाप तुका तूं आमकां पुसुका दिलें तुगेले धर्मू शिवाय तूं कशी दुड्ड हाडलो पाप केला हांवें त्या पळय आमकां पडलेलें ना म्हूण म्हणटना ताका मनान तो वैराग्य येता येवन ते सप्तर्श्यांक गेले पांयार पडटा म्हाका उद्धार करायची म्हूण म्हणटा तांकां गोत आसतो प्राचेत सुब्राह्मणू ताका मंत्राचे अधिकार आस म्हणून गोत आसल्यार आतां कसो जावन आसतो ब्राह्मणत्वा दुखून विमुख जला ब्रह्मबंधू जला तसं जनाक मंत्राचे अधिकारू जन्मतः असं जला रे कर्मतः नास्त ताका तसल जनाक मंत्र सीधा दिवचन जल्ला रे मंत्र विगुण करून दिवेत म्हण जल जेवो उलटा म्हणटाचे आमी उलटा करून मंत्र दिवेत म्हूण सांगून धर्मान तूं सांगिल्लें तशें जावन ताका राम राम म्हूण मंत्र दिनानाशी तांणी मरा म्हूण सांगून उपदेश करताची ते कशें म्हळ्यार मंत्र गुंडान उपदेश करून तांणी वत्ताची ते राम 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 म्हणटा तो निजावन तांणी राम मंत्र उपदेश दिला ते राम म्हळ्यार रुपार दिवचे जायना तांकां ही विलोम जावन दिली तांणी ताका म्हळ्यार तो कुकृत्य केलेलो धर्मी जावन आशिल्लो पाखंडी जावन आशिल्लो पतीत जावन आशिल्लो महापातकी जावन आशिल्लो ब्राह्मण तो ताका जातीन ब्राह्मण तो जाल्यार कर्मान तो चंडाल अशी आशिल्लो तशें जावन ताका मरा म्हूण उलटा विलोम रितीरी मंत्रोपदेश करून तांणी चमकल्ली ताण तशी मंत्र कसले गोतना ताका पापा दुखून मुक्त जावका देवाल प्रिती म्हाका मेळ्ळ का म्हणून निश्कापट्ट्य जावन ताणें फलापेक्षणान अशी ते मंत्र जप केल्ले देखून तो वपास ताका वाल्मिकी म्हणलेलें नांव येयलें म्हळ्यार तागेले आंगा सुतो वाल्मीक वाडले म्हणून ही पुरे जना तुमकां काणी गोतस जाल्यार ಕೆಲವು जनाक संशय आसता त्या वेळाक हे मर म्हणलेले शब्द कन्नडाचो ते मर म्हूण सांगून ताका कशी दिल्ले त्या वेळा कन्नड भाशा शिल्वे म्हूण न्हय ताका विलोम रितीरी मंत्रोपदेश केल्ले मंत्राक अधिकार ना म्हूण सांगून तशी मागीर सांगलांगा परमू निर्मत्सराणाम सताम निर्मत्सर म्हूण म्हळ्यार कसले निर्मत्सर गूण आशिल्ले जनान ते भागवत वाज्जुवेत निर्मत्सर म्हळ्यार कसले म्हळ्यार मेगेल्या पशी उत्तम जावन आशिल्ले कोणालेय विशय आपण्या पशी उत्तम जावन आशिल्ले कोणालेय विशय कळतना मनान तूं मत्सर येना अशी राबल्यार ताका निर्मत्सर गूण म्हणटाची ಕೆಲವು ಜನ ಅಭ್ಯಾಸ कोणेय जो अन्याकल्याक वगळसिल्या पुरो तांतूल कसं एक तांगेलो एक अवगुण सोदून दोशारोपण करचें ना बा तुमी चांग म्हण लेखला ताका एक वायट अभ्यास आसा तुमकां गोत्तसवे तो अशी तो तशी म्हूण सांगचें हें मत्सरींग गेल गूण निर्मत्सर म्हळ्यार कोणालेय वयर दोशारोपण करना अशी आसूचें निर्मत्सरी जनान कशें आसूं म्हूण सांगून सांगला पळय तितिक्षवः द्वंद्व रहित जावन आसका सुख दुःखादी द्वंद्व तांकांश्चन कारुणिकाः मस्त कारुण्य तांकां सुखा सुहृदः सर्वदेहिनां सर्व जनांतू स्नेह सुहृद म्हळ्यार प्रीती आसुका मैत्री आसुका अजातशत्रवः तांकां कोणें शत्रू म्हूण म्हळें आसच्यानज शांताः देवनिष्ठ आशिल्ले शांत मनाच्या सुखातांनी साधवः देवाल अनन्य भक्ती आशिल्ले निर्मत्सर आनी सताम म्हूण म्हळ्यार सज्जन कैतव प्रोज्जित कैतवः कैतव धर्म रहित जावन आशिल्ले जन भागवत श्रवणाक अधिकारी जावन आसची तशीच एक सान काणी सांगीत हांगा अच्युतदास मामान सांगिल्ली काणी एक पंत एक साधू वेशाचो साधूची एक संन्यासी कबीरान आशिल्लो गांवा भक्त कबीर आस पळय तागेले गांवाक आयलो खंय तो महाज्ञानी महात्मो ताणें सांगिल्लें आशिल्लें जेता म्हूण सगळे गांवांत जाल्ली सुद्दी कोणकी एकलो कबीराले येवन म्हणाल खंय कबीरजी तुवंय थंय येवका आयकुच्याक तो कसल जत्ता कसल इत्ते पुरे सांगता भारी एक नमने व्हड महात्मो तो म्हूण सांगून सांगतना तेदना कबीर येता खंय तागेले ताका आपयले जनाल वटू येवन ते साधूक पळयता
पळयतना सांगता कही पळय अंगडी भारी चंदस जाल्यारी भितरचे ಬಂಡವಾಳ कसं म्हणून कोणाक ಗೊತ್ತು म्हळ्यार अंगडी म्हळ्यार एक शॉप म्हणून म्हळ्यार ते छंदस भायरच्यान पळोवच्याक जाल्यार भितर सामान आसा की ना ಬಂಡವಾಳ आसा की ना म्हणून कोणाक ಗೊತ್ತು म्हणून म्हणटाना ताका कळ्ळें तें वो म्हाका हंगसीत म्हणून तो कबीरा तोंडा येयलें उलयलो खंय तो पळय एक भरलेलो कळसो म्हळ्यार केन्नाय भरलेलो कळसो चाकुंडे ना म्हणजे शब्द करना म्हळ्यार भरलेले कळस आशिल्ले न्हय जे म्हणून कोणाकय आड्डळनाची कोणा लागीं लढाई करनाची निर्मत्सरी आसताची पुराय जनां प्रीत आसता पुराय जनय कोणय जाल्यार आमगेल्या पशी श्रेश्ठच म्हूण लेखताचे असल पुरे गूण भरलेले कळसांक आसूचे जाल्यार हांगा कबिरान तशें सांगलें कुळ्ळें ताण न्हू तो बैसुयेत आशिल्लो न्हय ताणें कबिरा कंडा बटे उरलेले खंय तो तेदना कबीर म्हणाल खंय आपोवन हाडलेले जनाले पळयलें न्हय तुमकां भितरची गुट्ट कसा म्हणून कळ्ळी न्हय म्हळ्यार तो सन्यासी न्हय सन्यासी जाल्यार ताका कोपूय आसूं नज आशिल्लो न्हय म्हूण तशी केन्नाय कशी म्हळ्यार आमी भितरी भायरी एकूल एका सुका तसल जन भागवत श्रवणांक अधिकारी म्हूण सांगून सांगताची आनी कसं म्हळ्यार देवा लागीं आमी केन्नाय ऐहिक सुख भोग निमगोच्यानच तेदन देव आमगेल्या देखून दूर दूर वतकय देवाला आमी अनुग्रह निमगेल्या तो इहांतूय परांतूय आमकां सूख दिता तशी भक्ती म्हूण म्हळेलें भागवताचे एक प्रथम जेवो परम जावन आशिल्लें धर्म म्हूण सांगूं येता भागवत आयकतना भक्तीन आयकुका मात्र न्ही भागवत आयकून भक्ती आनीक चड जावका तशी ते कथा श्रवणाचे अधिकारी कोण म्हूण सांगून कळ्ळें आमकां श्रोत्र श्रद्धा भक्तीन श्रवण कोरका मनन निधिध्यासन कोरका बरे यांत्रीक जावन काणी आयकुच्यानच तशें आयकला रे रात्री फाल्ल्या रामायण पळोवन येवन घरा येवन आवसून रामायण पळयलेलो वेळी सीते कोण म्हणटना कोण की तय आशिल्ली रावणाल बायल ती म्हणून सांगून म्हणल्यार बरें जाता खंय तें तशी श्रद्धेन एकाग्रतेन जिज्ञासेन निर्मत्सरान हे पुरे सर्व चांग गुण असून कोण भागवत श्रद्धेन आयकत की ताका मात्र भागवत आयकलेल्या विशयांतू फल मेळटा उत्तमोत्तम जावन फल मेळटा तशीची परिक्षितू ते भागवत शुक महामुनी करीन तशी आयकलो देखून ताका मोक्ष मेळ्ळे हे पुरे गुण परीक्षितलांतू आशिल्ले तेच्या ताका मोक्षच मेळ्ळे म्हूण सांगून आयच्या दिसाची काणी ही भागवताची परमात्माले तशी गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करून राबयता श्री हरिगुरु चरणारविंदार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पये तत् श्रीकृष्णार्पणमस्तु।